सुद्धा सतत ऍसिडिटी होत आहे का? पुढच्या चुका तुम्ही नाही ना करत आहात ह्याकडे नक्की लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर खूप कडकडीत गरम पाणी पित असाल तर तरी सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. कारण ह्यामुळे तुमच्या अन्ननलिकेला छाले पडू शकतात आणि वरचेवर जर तुम्ही हे कंटिन्यू ठेवलं तर मात्र तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे सकाळी उठल्यावर 3 ते 4 ग्लास पाणी पिणं ह्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. याचं कारण काय? तर रात्रभर आपण कुठल्याही अन्नाचं सेवन करत नाही. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कडकडीत भूक लागलेली असते, अग्निवर्धन झालेलं असतं आणि त्यावर जर आपण एवढं पाणी टाकलं तर तो अग्नी विझतो आणि त्यामुळे आपलं पचन सुद्धा बिघडत असतं. पण जर तुम्ही 1 ग्लास गरम पाणी नक्की पिऊ शकता, त्याला उष्णोदक असं आपण म्हणतो की त्याचं सेवन तुम्ही घेऊ शकता. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही रात्री जागरण करत असाल तर सकाळी उठल्यावर तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. चौथी, जर पित्तवर्धक आहाराचं सेवन तुम्ही वरचेवर करत राहिलात तर पित्तवर्धन हे कार्य तुमच्या शरीरात घडणारच आहे. जसं की शेंगदाणा आहे, मेथी आहे, आलं लसूणाची पेस्ट आहे जी बाजारातून आणली जात असते किंवा गरम मसाला ह्यांचं सेवन जर आपण रेग्युलर वरचेवर करत असू तर त्याचं सुद्धा आपल्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात घेत आहात, तुमचं मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल तर त्याने सुद्धा तुम्हाला सतत ऍसिडिटी होणार आहे. तर ह्या 5 चुका तुम्ही नाही ना करत आहात ह्याकडे नक्की लक्ष द्या.